नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा आज दुसरा दिवस असून सकाळपासूनच सिद्धार्थनगर, लाल टाकी या भागामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण मोहीम ही अहिल्यानगर शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी सुरू असून जोपर्यंत शहरातील रस्ते व फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. सर्व नगरवासियांनी आपले असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा महापालिका प्रशासन ती अतिक्रमणे काढून घेतील व कायदेशीर कारवाई करतील, असं अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे यांनी सांगितलंय. महानगरपालिकेतर्फे जी आपण अतिक्रमण मोहीम सुरू केलेली आहे, ही अतिक्रमण मोहीम ही आपल्या नगर शहरातील रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी आपण ही केलेली आहे आणि रस्ते आणि पदपथ हे मोकळे व्हावेत या उद्देशाने ही आपण मोहीम सुरू केलेली आहे. जोपर्यंत सर्व पदपथ हे मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही आपली अतिक्रमण मोहीम ही सातत्यानं चालू राहणार आहे. तरी या आपल्या माध्यमातून सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपण आपले जर अतिक्रमण कुठले असेल, पदपथावरचे, रस्त्यावरचे, ही अतिक्रमणे ताबडतोब आपण स्वतःहून काढून घेण्यात यावीत, अन्यथा महानगरपालिकेतर्फे ती काढून घेण्यात येईल आणि साहित्य सर्व जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या अतिक्रमण मोहिमेमध्ये व्यवधान अजून कुठेही आलेलं नाही आहे. सहकार्य चालू आहे, आपल्याला सर्व नागरिकांचं असं सहकार्य मिळत आहे. असंच यापुढे पण या मोहिमेमध्ये सहकार्य देऊन आपल्या नगर शहराला स्वच्छ आणि सुंदर आणि सुटसुटीत शहर हे करण्यामध्ये सर्व नागरिकांनी हातभार द्यावा आणि महानगरपालिकेला मदत करावी ही विनंती. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.